प्रिय महोदय परिच्छेद, आपले दिनांक 10 सप्टेंबरचे पत्र मिळाले. त्यामध्ये विनंती केल्यानुसार पाठ्यपुस्तक मंडळाचे प्रयोजन व त्याच्या कार्याचे स्वरूप याविषयी सारांश रूपाने पुढील प्रमाणे माहिती देण्यात येत आहे. परिच्छेद, ज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांना विशेष प्रकारचे महत्त्व आहे. तसेच शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी उच्च प्रकारच्या पाठ्यपुस्तकांची आवश्यकता असते. शिक्षणाचा प्रसार सर्वत्र व्हावयाचा असेल व सक्तीच्या शिक्षणाची योजना यशस्वी व्हावयाची असेल तर योग्य किमतीत दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आता पावेतो पाठ्यपुस्तकांच्या लेखनाकडे व त्यांच्या निर्मितीकडे दर्जा व माफक किंमत या दृष्टीने फारसे लक्ष दिले गेलेले नाही. पाठ्यपुस्तके त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी लिहिलेली असावीत. त्यामध्ये क्लिष्ट विषयाचीही मांडणी सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने केलेली असावी. त्यांची सजावट कलात्मक व आकर्षक असावी व त्याबरोबरच ती माफक किमतीत उपलब्ध व्हावीत. या हेतूने तसेच शिक्षणतज्ज्ञ, नामांकित शिक्षक व सुप्रसिद्ध लेखक या सर्वांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांना मिळावा व परिणामतः शिक्षणाचा एकंदर दर्जा वाढावा या उद्देशानेच पाठ्यपुस्तक मंडळाची निर्मिती करण्यात आली. गेल्या काही वर्षात शासनाने अनेक विषयांवर पुस्तके निर्माण केली. या अवधीत शासनासही विविध अनुभव आले. हे अनुभव जमेस धरून व पाठ्यपुस्तके निर्माण करण्याच्या कार्याचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन त्या कामासाठी पाठ्यपुस्तक मंडळ ही स्वतंत्र व स्वायत्त यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. स्वायत्त यंत्रणाच या स्वरूपाची कामे चांगल्या प्रकारे करू शकते, कारण अशा कामासाठी आर्थिक बाबतीत स्वातंत्र्य व अनुभवाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाच्या पद्धती बदलण्याचा निर्णय घेण्याची मोकळीक असावी लागते. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे सहकार्यही ती सुलभ रीतीने मिळवू शकते.